रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुनील तटकरे यांना प्रचंड मताधिक्य देणार, मुरुडच्या रिपाई मेळाव्यात निर्धार. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावत सुरू असून मुरुडच्या रॅली व मेळाव्याला मोठी गर्दी पाहावयास मिळाली. सुनील तटकरे हे विकासाला प्राधान्य देणारे नेते असून सुनील तटकरे 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुरुड व अलिबागच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काय म्हणाले रिपाई पदाधिकारी पाहूयात. संविधानाच्या वतीमध्ये बोललं जात आहे ते विधीचं बोलेल. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये जातीयवादी शक्ती, जात्यांचा विचार, समाज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 370 कलम, CAA याच्यावरती कुठलाही परिणाम या देशातल्या माझ्या मुस्लिम बांधवांच्या वरती होणार नाही. तर जाणीवपूर्वक मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करणं, अतिशय उत्तम पद्धतीचा भाईचारा राखत या शहराच्या पर्यटन वृद्धीला जी सामुदायिक शक्ती आणि सामुदायिक साथ सर्व धर्मियांची मिळाली, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही मंडळी केवळ मतांच्या नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी करत आहे. आणि मला विश्वास आहे की मुरुड शहर जिथे विचारवंत आहे, मुरुड शहरातला प्रत्येक मतदार हा सुविध आहे. कोणी सेवा केली असे त्यांना पुरेपूर त्या पद्धतीचं आहे. विजय साहेब 30 वर्ष तुम्ही खासदार झाला तरी या शहराकडे पाहिलं नाही. या शहरातलं एखादं छोटंसं काम दाखवा. आणि माझ्या या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्या मंडळीच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्याच माध्यमातून नगरसेवकांनी सुद्धा जेवढं काम केलं असेल त्याच्या 1 सुद्धा काम किती तुम्हाला या शहरामध्ये कधी करता. पक्षाचा मेळावा तुम्ही तटकरे साहेबांना द्यावे. त्यानंतर आम्ही महेंद्र दळवी आमदार साहेबांशी चर्चा केल्यानंतर हा मेळावा सक्सेस करण्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप योगदान केलं. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आज प्रचंड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पूर्ण पदाधिकारी ठिकाणी उपस्थित होते. आणि हा प्रोग्राम या ठिकाणी फुल सक्सेस झालेला आहे. आणि 1 लाख मताने तटकरे साहेब या ठिकाणी निवडून येतील ही आम्हाला आशा आहे. काय सांगाल, आज कशा पद्धतीची सभा झाली महायुतीच्या उमेदवारांची, कसा प्रतिसाद होता? अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद होता की जेणेकरून ज्यांचा यश निश्चित आहे असं ह्या उत्स्फूर्तेने आणि लोकांच्या उत्साहातून दिसून येतं. थोडंसं असं दादा काय सांगाल एकंदरीत की आज महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची जोरदार या ठिकाणी सभा झाली. या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या देखील आपण केल्या होत्या. कशा पद्धतीनं हे सगळं नियोजन होतं? खासदार सुनीलजी तटकरे साहेब या ठिकाणी मतमागणीसाठी उपस्थित राहिले आणि आमच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. या बौद्ध समाजात पूर्णतः महेंद्रसिंग दळवी आणि जो काय आमचं 40 ते 45 वर्षाचा राहिलेला कामकाज स्मारकाच्या रूपाने पूर्ण केलेला आहे. त्यांच्यावरती विश्वास, दृढ विश्वास आणि त्याचप्रमाणे जे उमेदवार उभे आहेत लोकसभेचे, अतिशय चाणक्य संसदपटू म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे असा हा उमेदवार आमची जी काय आम्ही जे हे आमच्या समस्या मांडलेल्या आहेत या मुरुड तालुक्यामध्ये सुसज्ज असा दवाखाना असायलाच पाहिजे. त्यानंतर इथे शैक्षणिक जो मागासपणा आहे या ठिकाणी व्हॅकेशनल कोर्सेस, प्रोफेशनल कोर्सेस असे होऊन इथलं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल याकडे आमचं जास्त लक्ष आहे. आणि ते निश्चितच उत्कृष्ट लोकसभेचा नेता म्हणून ते पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे. लोक देखील त्यांना अतिशय उत्स्फूर्तेने निवडून देतील यात ती मात्र शंका नाही. सर्वांना प्रथम आताच आमचे आमदार महेंद्रजी दळवी साहेब आणि सुनीलजी तटकरे साहेब इथे मुरुड तालुक्यामध्ये समाजसेवा संघ त्यांच्या आणि बंधू सांगायचं तात्पर्य म्हणजे फोन करा 40 वर्ष
विश्वासाची इच्छा होती आणि ते वचनस्फूर्ती म्हणजे आमचे आमदार दमदार माननीय महेंद्रसिंह दळवी साहेब यांनी वचन दिलं आणि त्या वचनस्फूर्ती त्यांनी 2-2.5 वर्षाच्या कालावधीत हे सगळं पूर्ण केलं आणि ह्या मुरुड तालुक्यामधील सर्व कामं आमची व्यवस्थित चाललेली आहेत आणि आता जे ते सांगतील आम्हाला तिथे मतदान करायचं म्हणजे सुनीलजी तटकरे साहेबांना यांनाच आमचा बहुमताने मतदान आम्ही करणार आहोत आणि त्यांच्या शेवटपर्यंत पाठीशी राहणार आहे आमचा बौद्ध समाजाचा आणि सर्व भारतीय आहोत आणि हा आमचा शब्द आहे.